नमस्कार मित्रांनो, ज्या ठिकाणी दोन दोन पेरू लागलेले आहेत ते आपल्याला आता कमी करायचे आहेत। आता इथं बघू शकता तुम्ही भरपूर पेरू आहेत असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 ते 12 पेरू तिथं। आता हे ठीक आहे, आपण इथे कमी करून टाकायचं। हे कमी केला, एक ठेवला, हा कमी केला, हा कमी केला, एक ठेवायचा, बाकीचे काढून टाकायचे। म्हणजे जेणेकरून झाडाला पण वेट सैल होईल आणि फांद्या पण मोडणार नाहीत। कटिंग पर नकोच आहे झाडाची आताच। बाकी आपण पेरू कट करू। ह्या फांदीला भरपूर पेरू आहेत। छाटणी घेतली तर चालेल या झाडाची। असं पेन्सिल साईजचं कट करून टाकायचं। छाटणी घेऊन टाकू याची तापात ताप। दोन पेरू हे तोडून टाकायचे, काय गरज नाही ह्यांची आता सध्या। त्याची छाटणी झालेली आहे आपली मस्तपैकी। गेला आता किती जास्त पेरू लागेल 1 2 3 4 एवढे पेरू लागले, ठेवायचे नाही। जमलेलं आहे आता। त्या झाडाची अशी मस्त छाटणी झालेली गोलपैकी। आता हे ह्याच्यामधून एका फांदीला 2 2
फांद्या येऊन भरपूर माल लागेल आणि नंतर पुढच्या वेळेस जेव्हा पेरू आपण धरू तेव्हा हे फांद्या मजबूत असतील, जेणेकरून माल लागल्याच्या नंतर, पेरू लागल्याच्या नंतर ते पेरू लागून फांद्या मोडणार नाहीत. त्यामुळे आपण ही छाटणी घेतलेली आहे. तर एकंदरीत आपली अर्ध्या बागेची छाटणी झालेली आहे. तर उर्वरित छाटणी जी आहे ती आपण लगेच करून घेणार आहोत. 1-2 दिवसामध्ये आपली सगळी सर्व बागेची छाटणी कंप्लीट होईल. ही छाटणी झालेली पेरू पण आपण बऱ्यापैकी कमी केलेली त्या झाडाचे. कालच्या डेटमध्ये आपण या झाडाची छाटणी घेतलेली. हेच ते झाड कालच्या डेटमधलं पाहू शकता. पेरू पण तोडून टाकलेले आपण आणि भरपूर फांदे असे कमी, याचे पण पेरू तोडून टाकलेले आहेत आपण आणि आज छाटणी घेतलेली आहे. अशा फांद्या खाली पडलेले आहेत. ह्या झाडाच्या फांद्या तशाच आहेत. तर आपण प्रयोग करून बघणार आहोत की कापणी न घेता झाड किती ग्रोथ करू शकतं. पण याचं माल जे ते आपण सगळं तोडून टाकलेलं आहे. हे वाळलेले पेरू तुम्ही पाहू शकता.